केज परिसरातील टाकळी कदमवाडी या परिसरात एक गावकरी हॉटेल आहे। त्या गावकरी हॉटेलचे मालक आहेत विलास घुले। त्यांचा 3 दिवसापूर्वी त्याच परिसरामध्ये काही गावगुंडाकडनं 5-6 जणांच्या टोळकीकडनं त्यांना मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले आणि त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। गेल्या 3 दिवसापासून केज पोलिसांना आरोपी सापडत नव्हते। आता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार 7 आरोपींना ताब्यात घेतलंय। मात्र केजच्या पोलीस ठाण्याच्या दारामध्ये गावकऱ्यांनी नागरिकांनी संबंधित मयत विलास घुले यांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश आणि संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी हालचालीला सुरुवात केली आहे। सध्या केजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये सकाळपासूनच आंदोलन सुरू आहे। रस्ता पूर्णतः बंद आहे, वाहतूक ठप्प आहे। माझ्या पाठीमागं पाहायला गेलं तर एक ॲम्ब्युलन्स सारखीच ये जा करत होती, कारण सर्व नागरिक संतप्त असताना, आपल्या भावना व्यक्त करत असताना, या ठिकाणी बसले असताना एक ॲम्ब्युलन्स मात्र सारखीच मध्ये यायची परत जायची, लोक उठायचे परत माघार निघायचे। मात्र अशी परिस्थिती 3 ते 4 वेळेस झाली आणि शेवटी नागरिकांचा आंदोलकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी चक्क ती जी काही ॲम्ब्युलन्स होती त्या ॲम्ब्युलन्सवरच दगडफेक केली आहे। यामध्ये पोलिसांचा हस्तक्षेप वाढला आणि त्यांनी तात्काळ जी काही ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्स फोडण्यापासून पोलिसांनी रोखलं गेलं। मात्र हीच ती ॲम्ब्युलन्स आहे जेणेकरून 1-2दा नव्हे तर 3 ते 4 वेळेस त्या आंदोलन स्थळावरून जात येत असताना अनेकांना वाटलं पेशंट आहे गाडीत, चला जाऊ द्या। मात्र तसं न होता या गाडी रिकामीच होती। एकदा गेली, 2दा गेली, 3दा गेली, मात्र 4थ्या-5व्या वेळेस मात्र संतप्त नागरिकांच्या मनामध्ये ही गाडी बसली आणि गाडीवर दगडफेक सुरू केली। ही गाडी सध्या फोडली गेली आहे, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळं ही गाडी जास्तीचं नुकसान होऊ दिलं नाही। तो ड्रायव्हर आहे तो सध्या पळून गेला पाहायला मिळतोय। केज पोलिसांनी आतापर्यंत त्या घटनेतील 7 आरोपींना अटक केली आहे। 2 आरोपी फरार आहेत। 2 आरोपींना अटक करू, मात्र संबंधित नातेवाईकांची एक मागणी आहे, जो की राजकीय हस्तक्षेप करणारा जो कोणी व्यक्ती आहे, जो कोणी मुलगा आहे, जो कोणी हस्तक्षेप करणारा कार्यकर्ता आहे, त्याला तात्काळ अटक करावी आणि मयत विलास घुले यांना न्याय द्यावा। त्याच वेळेस त्यांचा पार्थिव देह आम्ही ताब्यात घेऊ आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू, अन्यथा हेच परिसरातली परिस्थिती अशीच राहणार। या उलट संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत। याचबरोबर पाहिलं गेलं तर बीड पोलीस आणि केज पोलीस काय भूमिका घेते, कशा पद्धतीनं FIR मध्ये बदल करून काय काय कलमं वाढवली जातात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र संबंधित घुले परिवाराला न्याय भेटतो की नाही भेटतो हाच खरा प्रश्न आहे। सध्या केजच्या या परिसरामध्ये तणावाची परिस्थिती जरी निर्माण असली तरी बीड जिल्हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त याच ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हेच प्रकरण आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे। अध्यक्षांच्या समोर विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न लावून धरला आहे। आता विधान भवनामधनं काय उत्तर येत आहेत आणि कशा पद्धतीने या केज परिसरामध्ये झालेली परिस्थिती हाताळत आहेत हा येणारा काळच ठरवेल।